न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं वयाच्या 92व्या वर्षी निधन झालं। 2004 ते 2014 या कालावधीत ते देशाचे पंतप्रधान होते। अचानक प्रकृती बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं, पण उपचारावेळी त्यांची प्राणज्योत मालवली। मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलाय। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हे 2 वेळाचे देशाचे पंतप्रधान राहिले। त्यांनी 4 ते 2014 या 10 वर्षात देशाचं नेतृत्व केलं। त्यांनी 1991 मध्ये केलेल्या आर्थिक सुधारणांमुळे देशाची आर्थिक प्रगती झाली। देशाच्या अर्थव्यवस्थेतील ऐतिहासिक बदलांसाठी ते कायम झटत राहिले। डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी समजताच सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात असून त्यांच्या निधनानंतर भारतात 7 दिवसांचा राष्ट्रीय मुखवटा जाहीर करण्यात आलाय। मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी अखंड भारतातील पंजाब प्रांतातील गाह गावात झाला। फाळणीनंतर त्यांचे कुटुंब भारतात स्थायिक झाले। ते लहानपणापासून हुशार विद्यार्थी होते। पंजाब विद्यापीठातून पदवीचं शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी केम्ब्रिज व ऑक्सफोर्ड विद्यापीठात गेले। डॉक्टर मनमोहन सिंग यांनी भूषवलेली पदे: देशाचे 13वे पंतप्रधान 22 मे 2004 ते 26 मे 2014, राज्यभरातील विरोधी पक्षनेते 21 मार्च 1998 ते 21 मे 2004, केंद्रीय अर्थमंत्री 21 जून 1991 ते 16 मे 1996, नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष 15 सप्टेंबर 1982 ते 31 ऑगस्ट 1987, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर 15 सप्टेंबर 1982 ते 15 जानेवारी 1985। राष्ट्रीय दुखवटा म्हणजे काय? भारतातील राष्ट्रीय दुखवटा हा संपूर्ण देशाचं दुःख व्यक्त करण्याचा प्रतिकात्मक असा मार्ग आहे। राष्ट्रीय दुखवटा एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर किंवा पुण्यतिथीला पाळला जातो। भारताच्या ध्वजसंहितेनुसार राष्ट्रीय दुखवट्यावेळी भारतासह परदेशातील भारतीय संस्थांमध्ये दूतावास, सरकारी संस्था, राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जातो। या काळात कोणतेही औपचारिक आणि अधिकृत काम केलं जात नाही। मेळावे आणि अधिकृत सरकारी मनोरंजनपर कार्यक्रमांवरही बंदी असते। राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आल्यानंतर त्या व्यक्तीवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातात। कधी आणि कोणासाठी जाहीर करतात? राष्ट्रीय दुखवटा जाहीर करताना त्या व्यक्तीचं सामाजिक क्षेत्रातील कर्तृत्व आणि योगदान लक्षात घेऊनच सरकार याविषयी निर्णय घेते। या संदर्भात कठोर आणि ठोस असा कोणताही नियम नाही। राजकारण, साहित्य, कायदा, विज्ञान, मनोरंजन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय, अतुलनीय योगदान देत देशाचं नाव मोठं करणाऱ्या व्यक्तींना राजकीय सन्मान देण्यासाठी राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात येतो। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।